राजापूर तालुक्यातील मिठगव्हाणे येथील श्रमिक पतपेढीची शाखा अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना घडली आहे। 14 मे रोजी सकाळी शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाला शाखेचा कडी कोयंडा तोडल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधितांना याबद्दल माहिती दिली। शाखा व्यवस्थापकाकडून नाटे सागरी पोलीस स्थानकात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली आहे। तात्काळ घटनास्थळी सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपपोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड दाखल झाले। पाहणीनंतर तपासाबाबत सूचना करण्यात आल्यात। श्वान पथक तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस अधिक तपास करत आहेत। या चोरीच्या घटनेमध्ये शाखेतील सोने ठेवण्याचे लॉकर फोडण्यात आले असून त्यातील जवळपास 200 तोळे सोने चोरल्याची तक्रार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे। सदरची शाखा ही श्रीदेव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असून फारशी वर्दळ या भागात नसते। याचाच फायदा घेऊन पतपेढी फोडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जवळपास 1.5 कोटी रुपयांची ही चोरी असल्याची चर्चा सुरू आहे, तर अधिक तपास पोलीस करत आहेत। तर या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलं असून जर इतक्या प्रमाणात बँकेत ठेव होती तर सुरक्षा रक्षक का नेमण्यात आला नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय।